मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुःखात आहेत का? त्यांनी इथे यायचं, तुम्ही त्यांच्याकडे कसं जाणार? ही कोणती संवेदना आहे सरकारला? जे दुःखित पीडित कुटुंबांनी सरकारकडे जायचं, सरकारने यायला पाहिजे ना. न्याय मागण्यासाठी, तरी न्याय मागण्यासाठी. साहेब मी काय म्हणतो ऐका, मी सकाळपासून बघतोय हा नेता तो नेता येतोय, पण त्यांना हा निर्णय घेता येत नाही का? त्याला एका जागेवर फाशी देऊन द्या, मग तुम्ही या ना. तुम्ही तर कशाला येताय? पहिले तिथं तुम्ही फाशी द्या, मग इकडे आणि ते आमच्या हवाले करा. तर मला जेलमध्ये टाका आणि त्याला जेलमध्ये टाका, मी जेलमध्ये तर मारतो, मला ते काय सजा द्यायची मला द्या. मला पण 3 मुली, माझ्या मुलींना मी सकाळी शाळेत पाडून, पप्पा मी जात नाही त्या गावात अशी घटना होते, आम्हाला मारून टाकतील. सकाळपासून माझ्या मुली ना एकदम रडतायत, सकाळी 4 वाजता उठून डायरेक्ट रडतायत डायरेक्ट. जो पण येतोय तो पण येतो, बघतोय भेटतोय जातोय. तुमच्या भावना आम्ही समजतो, तुमच्या भावना अशा, तुमच्या भावना काय भावना आहे? तुम्ही त्याला तुम्ही सेफ्टीमध्ये ठेवलंय, तुम्ही त्याला खायला देताय, प्यायला देताय. त्या माधवच्या त्याला तुम्ही मारून टाका ना, इथे आमच्या हवाले करा, इथे मला त्याच्यासोबत जेलमध्ये पाठवा. त्याच्या जेलमध्ये येऊन मी त्याचा खून करीन, मला काय सजा द्यायची द्या बिंदास. मग हे माझं म्हणणं आहे. फक्त एकच घटना आहे गावात, मागे पण एक घटना झाली, समोरच्यानी सख्या भावाला मारून टाकलं, त्याला 2 महिन्याच्या अगोदरच त्याला जामीन देऊन टाकली आणि जेलमध्ये मला टाकत होते ते. हे आरोपी पाहिजे म्हणजे पाहिजे फाशीच, नाही तर मग गावात आमच्या जवळ द्या. फक्त 8 दिवसाचं टायमिंग दिलंय. मी आज कांद्यांची पण क्लिप बघितली, ते म्हणे आम्ही तुम्हाला 8 दिवसात तुम्हाला रिप्लाय देऊ. मजाक नाही, माझा बचपनचा मित्र आहे तो, त्याच्यासाठी मी काही पण करू शकतो. मी स्वतः जेलमध्ये जाऊन मारू शकतो. ही माझी खरंच नम्र विनंती तुम्हाला, मी तुमच्या पायापर्यंत जरा पाटील साहेब, नाही तर तुम्ही जर न्याय नाही दिला ना, मला खूप दुःख राहील. तुम्हाला मोकळं सांगतो साहेब मी.